मित्रांनो, साहजिकच आज मनामध्ये एक प्रश्न तयार झाला. मनामधील प्रश्न मनामध्ये विरून न जाता या प्रश्नाचं उत्तर कुणाकडून तरी मिळूया या आशेनं आपल्या समोर तो प्रश्न घेऊन आलोय. तत्पूर्वी सर्व मित्रमंडळींना साष्टांग नमस्कार करतो. मित्रांनो, प्रश्न साधा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं असावं आणि असेलच एवढी आशा आहे. कारण तुम्ही मंडळी सर्व सुशिक्षित आहात, सर्व मोठ्या मनाची आहात, सर्व अभ्यासू आहात, सर्वांना या गोष्टीची जाण आहे. कारण सर्व मंडळी हुशार आहे आणि गुणवान आहे. पूर्वी चालायचं पण आता ते चालत नाही. पूर्वी एका कुटुंबामध्ये अगदी 8-8, 10-10, 15-15 सुद्धा अपत्य जन्माला यायची. त्याच बाबतीतला आज प्रश्न पडला आहे की त्या काळी इतके अपत्य जन्माला यायची, इतके बाळ जन्माला यायची, इतकी मुलं बाळ व्हायची, ती आज होत नाहीत. कारण आपण आता सुज्ञान झालेलो आहोत, आपण अज्ञान पण त्यागलेलं आहे, आपण सुशिक्षित झालोत, आपण शहाणे बनलोत. आता आपल्याला जग समजायला लागलेलं आहे की एवढी जास्त अपत्य ठेवणं आपल्यासाठी आपत्तीजनक आहे. बरोबर आहे ना? इतके सर्व लेकरं आपण जर बनवत असाल, तयार करत असाल आणि त्यांच्यानंतर संगोपनाचा टाईम येत असेल, त्यांना सांभाळायचा टाईम येत असेल, त्यांना कुठंतरी काहीतरी घडवायचा टाईम येत असेल, त्यावेळेस मात्र मोठ्या अडचणी तयार होतात. आणि त्या अडचणी आपण सॉल्व करता करता, त्या अडचणीचा गुता सोडवता आपले नाकीनऊ येतात. आणि आपले नाकीनऊ आल्यामुळं प्रत्येक जनता आणि या प्रत्येक माणूस त्रस्त झाला आणि त्यांनी एक कायदा काढला की हम दो हमारे दो. बरोबर आहे? हम दो हमारे दो. आपण दोघं पती पत्नी आणि आपल्याला 2 अपत्य, आपल्याला 2 मुलं एवढे जर असतील तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. मुलांना घडवल्या जाईल, मुलांना शिक्षणानं मढवल्या जाईल आणि मुलं चांगल्या प्रकारचे घडतील आणि काहीतरी बनवून दाखवतील. या गोष्टीमुळं की काय, पूर्वी इतके आता लेकरं होत नाहीत, बाया तितपत बाळातीन होत नाही. कुठल्याच घरामध्ये 2 अपत्याच्या पुढं आता अपत्य नाहीत. आणि शासनानं, सरकारनं सुद्धा डायरेक्ट आदेश देऊन टाकले, कुठली नोकरी करायची असेल, कुठलं शासकीय कुठलाही कारभार, कुठलीही नोकरी आणि कुठलंही काही जरी तुमचं करायचं म्हटलं तर तुम्हाला फक्त 2 अपत्य पाहिजे. तुम्हाला जर 2 अपत्यापेक्षा शिल्लक अपत्य असतील, तुम्हाला जर 2 ऐवजी 3 असतील तर तुम्हाला ते कुठलाच लाभ भेटल. या बाबतीपासून तुम्ही सुटले म्हणून समजायचे. म्हणून प्रत्येक जण आता दुनियातील प्रत्येक घरोघरी 2च अपत्याची तयारी ठेवतात. 3रं अपत्य होऊ देत नाही. तुम्ही कुठल्याही नोकरीला असाल, अपत्य हवी फक्त 2. कुठलीही नोकरी असू द्या, शासकीय असू द्या, निमशासकीय असू द्या, तुम्ही अगदी चपराशापासून तर ऐकलंय पंतप्रधानापर्यंत सुद्धा 2च अपत्य पाहिजेत. एवढं ऐकलेलं आहे, एवढं अजून खोलवर जाऊन विचार केला नाही, पण ऐकलंय की 2-2 अपत्य प्रत्येक घरामध्ये पाहिजेत, 3रं अपत्य नको. मग जर 2च अपत्य पाहिजे आणि मला सुद्धा त्या 2च अपत्याबद्दल प्रश्न पडलाय आणि मी आपल्याला त्या 2 अपत्याबद्दलच विचारणार आहे. तुम्ही चांगल्या ठिकाणी नोकरीला आहात किंवा तुम्ही खासदार आमदार आहात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही अजून वरच्या पोजवर आहात का? तुमच्याकडं 2 अपत्य आहेत
आणि तुमची लायकी त्या पदासारखी आहे, त्या पदाजोगी आहे, म्हणून तुम्ही ते पद उपभोगता आहात, ते पदावर तुम्ही टिकून आहात. बरोबर आहे? कारण तुम्हाला 2 अपत्य आहे आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन न करता 2 अपत्य असल्यामुळे त्या खुर्चीवर टिकून आहे, त्या नोकरीवर टिकून आहे. पण जर तुम्हाला पहिलं एक मूल झालंय, विषय आपला आता सुरू होतोय, प्रश्न आपला आता सुरू होतोय. आपल्याला आपण कुठल्या तरी शासकीय कार्यालयात कामाला आहात, ड्युटीला आहात, नोकरीला आहात किंवा निमशासकीय तिथं सुद्धा आपण कामाला आहात. आता रूल तो रूल प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक घरासाठी, प्रत्येक गावासाठी जे रूल असतात, जे नियम असतात, हे प्रत्येकासाठी वापरल्या जातात. नियमामध्ये खालीवर करता येत नाही, नियमामध्ये आपलं तुपलं करता येत नाही, नियमामध्ये पैशावाला किंवा गरीब असं भेदभाव करता येत नाही. पण तुम्ही कुठंतरी सर्व्हिसला आहात, नोकरीला आहात, धंदेवाईक आहात, चांगल्या ठिकाणी तुमचं काहीतरी नावलौकिक आहे, पण तुम्हाला 2 अपत्य आहे म्हणून तुम्ही त्या खुर्चीवर टिकून आहे. परत दुसरी एक बाजू तुमच्या समोर मांडायसाठी त्याच गोष्टीचा प्रश्न घेऊन आपल्या समोर बसलोय. मित्रांनो, तुम्ही कुठल्या तरी ड्युटीवर आहात. तुम्ही ड्युटीवर असल्यानंतर तुमच्या पत्नीला एक अपत्य झालं, हरकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे मला एक अपत्य झालंय, दुसरं अपत्य होईल त्यावेळेस मला टेन्शन नाही, कारण शासनानं नमूद केल्याप्रमाणे मला 2च अपत्य पाहिजे आणि त्या 2च अपत्याचं मी चांगल्या प्रकारचे संगोपन करू शकतो. मी जगापुढं एक मिसाल तयार करू शकतो. मी प्रत्येक युवकाला, प्रत्येक युवतीला सांगू शकतो, मी प्रत्येकाला बजावू शकतो, मला 2 अपत्य आहे, तुम्हाला पण 2च अपत्य पाहिजे. त्याच टायमाला तुम्ही त्या गोष्टीत लिगल व्हाल. बरोबर ना? तुम्ही प्रत्येकाला सांगाल, पण पहिलं अपत्य तुम्हाला झालेलं आहे आणि दुसरं होणार आहे. तुमच्या लक्ष्मीला दिवस आहे, तुमची लक्ष्मी गरोदर आहे. ज्या टायमाला तुमची लक्ष्मी गरोदर आहे, तुम्ही सोनोग्राफी केलेली आहे, पण सोनोग्राफीत थोडं विचित्र दाखवलेलं आहे. मग काय करणार? ड्युटी सोडणार का? नोकरी सोडणार का? तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तुम्ही अजून काही आहात, मग बरखास्त होणार आहात का? खुर्ची सोडून उतरणार आहात का? काय करणार आहात? कारण हे तुमच्या हाती नाही, हे निसर्गाच्या हाती आहे, हे देवाच्या हाती आहे. पहिले एक अपत्य झालंय, दुसऱ्यांना बायको गरोदर आहे, पण सोनोग्राफी केली, वेगळं चित्र दिसलंय. आता काय करणार? का बोंबालणार? काय करणार? कारण बाईच्या उदरामध्ये 2 आहेत, 3 आहेत आणि आता आता तर कानावर आलंय एका बाईला 4 झाले. कसं करायचं? पैसे भरून, पूर्वी ड्युटी लागायची पैसे भरून, तवा धकायचं. आता मेरिटवर खेळ आहे सगळा, अभ्यासावर आहे, रँकिंगवर आहे. एवढा मोठा अभ्यास केला, रँक कमावली, एवढ्या मोठ्या मेरिटमध्ये येऊन या पदावर लागलोय, त्या पदावर लागलोय, डोक्याचा भुगा केला, चुरा केला, सगळा नाश केला आणि ह्या पदावर आलो. पहिलं एक झालं, चांगलं झालं, पण दुसऱ्यांदा ज्या वेळेस नांदी लागलो त्या टायमाला सोनोग्राफी केल्यानंतर समजलं त्या बाईला 1 नाही 2 आहेत. काही काही ठिकाणी 2 नाही 3 आहेत. काही काही ठिकाणी आता पोटामध्ये 4 गर्भ आहेत. एवढे गर्भ वाढत आहेत. बरे त्याचे अवस्था छोटी छोटी आहे, किलोचे आहेत.
पण मग काय करणार? याच्यातून मला तुम्हाला विचारायचं आहे, माझा आवर्जून तुमच्यासाठी प्रश्न आहे की ज्या माणसानं एवढा खटाटोप करून त्या पदावर नेमणूक झाली, ते पदाचा ते कार्यभाग सांभाळतायत, पण पहिलं एक अपत्य झालं आणि मागून बायको बाळान झाल्यानंतर तिला परत 2 झाले, काही ठिकाणी 3 झाले, घरातली संख्या वाढली, मुलाची संख्या वाढली, अपत्यांची संख्या वाढली, मग काय करणार? ड्युटी सोडणार का? प्रश्न मला पडला, म्हणून मी तुमच्या समोर विचारायसाठी उत्तराची मागणी म्हणून किंवा उत्तराची आशा म्हणून, आपल्याकडून उत्तर मिळावं या गोष्टीची आतुरता म्हणून आपल्याकडून त्या विचाराची वाट बघतोय. काय करणार? ज्या माणसाला पहिल्यानं एक झालं, नंतर जर त्याचा खेळ पांगत असन, त्याला जास्तीचे अपत्य होत असल, एका दमात 2-2, 3-3 जर होत असल, तर मग त्याच्या नोकरीचं काय? त्यानं काय करायचं? नोकरी सोडायची का? असा कधी घडलंय का? असं मी नाही, तुम्ही कधी पाहिलंय का की 2 अपत्याची मूभ आहे, पण 3रं झालं, 3 झाल्यानंतर त्या माणसानं खुर्ची सोडून राजीनामा दिला का? किंवा त्याची नोकरी हिरावून घेण्यात आली का? त्याला ती नोकरी सोडावं लागली का? असं कुठं घडलंय का? घडलं असेल तर प्लीज मला उत्तराखातर माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी एवढी आशा बाळगतो आणि माझं बोलणं, माझा प्रश्न संपवतो. काय मित्रांनो, तुम्हाला मी विचारलेला, मी सांगितलेला आणि मी तुमच्याकडून मागणी करत असलेला प्रश्न कसा वाटलाय? एकदा प्लीज कमेंट करून, अवश्य उत्तराच्या रूपात कमेंट करून सांगा. जर आवडला असेल लाईक करा, आवडला असेल मित्राला शेअर करा आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.